नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा नमस्कार आहे. बहिणींनो, मागे आपण बघितलं की जिल्हा परिषद शाळांच्या ज्या खोल्या आहेत त्यामध्ये अंगणवाडी आता भरणार आहेत, अशा पद्धतीचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला होता. परंतु हा निर्णय जाहीर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस ताईंनी सगळ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये एक अत्यंत महत्त्वाची मागणी केलेली आहे आणि जी अत्यंत महत्त्वाची आहे. ती माहिती अशी आहे बहिणींनो, सगळ्या बहिणींचं असं म्हणणं आलेलं आहे की तुम्ही आमचे कामं वाढवता, मग आमचं मानधन का वाढवत नाही? ज्या पद्धतीने अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये येत आहे, त्या परिसरामध्ये येत आहे, तर आमचं मानधन हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मानधनासारखंच असलं पाहिजे, पगारासारखं असलं पाहिजे. जिल्हा परिषदेतील शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांना नोकरी आहे, त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा आहे. मग आमची अंगणवाडी आता जर जिल्हा परिषद शाळेला जोडली जात असेल नवीन शैक्षणिक धोरणानुसार, तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी किंवा मानधन तत्वावरती काम करणारे कर्मचारी अशी ओळख आमची ठेवू नका. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ करा, अशा पद्धतीची मागणी आता सर्व स्तरामधून होत आहे. कुठलाही व्हिडिओ घ्या तुम्ही, त्या व्हिडिओच्या खाली सगळ्या अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस ताईंनी ही मागणी केलेली आहे की प्रत्येक वेळी शासन निर्णय येतो, तो आम्ही मान्य करतो, त्याची अंमलबजावणी आम्ही करतो, पूर्ण तळमळीनं प्रामाणिकपणानं काम करतो. परंतु त्याचा मोबदला आम्हाला मिळतो का? त्याचे पैसे आम्हाला वेळेवरती मिळतात का? केंद्राचं मानधन वेगळ्या दिवशी, राज्याचं मानधन वेगळ्या दिवशी, प्रोत्साहन भत्ता त्याचा तर पत्ताच नसतो, प्रोत्साहन भत्ता नाही त्याचा पत्ता, अशा पद्धतीचा जो असतो. मग आता सगळ्या स्तरामधून ही मागणी होत आहे. संघटनांनी देखील मागणी केलेली आहे की अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. मदतनीस ताईंना भेटणाऱ्या सुविधा वाढल्या पाहिजेत. त्यांना एक चांगलं किचन शेड असलं पाहिजे. जो काही पोषण आहार आहे त्याचा गुणवत्ता ही वाढलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मुलांना हा पोषण आहार खाता आला पाहिजे, खावासा वाटला पाहिजे. स्तनदा माता, गर्भवती मातांना जो काही आपण आहार देतो त्याची गुणवत्ता वाढलीच पाहिजे, अशा पद्धतीची मागणी सर्व स्तरामधून होत आहे. आणि म्हणून जर आता अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जोडली जात असेल, तर ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेतील कर्मचाऱ्यांना मानधन मिळतं, पगार मिळतं, कर्मचाऱ्याचा दर्जा मिळतो, तशाच पद्धतीने सेविका ताईंना सुद्धा, मदतनीस ताईंना सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात यावा, अशा प्रकारची कळकळीची नम्र विनंती राज्य शासनाकडे आहे. तशा संदर्भामधला एक आता फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे. तो फॉर्मॅट आपल्या सर्वांना ग्रुपवरती येईल. 2 प्रकारचा फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे. एक म्हणजे मानधनवाढीच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं म्हणजे काय, तर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा ह्या दृष्टिकोनातून. संघटना वेळोवेळी पाठपुरावा करत असतात, ठीक आहे. परंतु आता प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांचा प्रत्यक्ष सहभाग आपण यामध्ये घेणार आहोत. मग ईमेलच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन पद्धतीने असेल, तर राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. यामध्ये कोणालाही खर्च येणार नाही, कोणालाही पैसे लागणार नाहीत, ₹1 सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही. इतका साधा, सोपा, सरळ मार्गाचा वापर करून प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई आणि प्रत्येक मदतनीस ताई या ठिकाणी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू शकते. आणि निश्चितच महाराष्ट्रामधल्या सर्व अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई यांनी ॲट अ टाइम जर हा पाठपुरावा केला मोबाईलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, तर निश्चितच राज्य सरकार त्या ठिकाणी सर्व स्तरामधून मागणी येत आहे. एखाद्या विशिष्ट संघटनेची मागणी नाहीये, तेच पदाधिकारी पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत नाहीयेत, तर एक सर्वसामान्य अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई ही मागणी करत आहे. हे ज्या वेळेला राज्य शासनाच्या लक्षात येईल, तर त्यावेळेला निश्चितच या संदर्भानं गांभीर्यानं विचार होण्याची शक्यता आहे. बहिणींनो, यावर तुमचं नेमकं काय मत आहे? अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याची अनेक दिवसांची जी मागणी आहे आणि मानधनामध्ये वाढ करण्याची जी मागणी आहे, ती तात्काळ पूर्ण झालीच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आता समर्पक पद्धतीने प्रयत्न करूयात, प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात, नवे तर यश मिळवून आणूयात. याबद्दल तुम्हा सर्वांचं नेमकं काय मत आहे? हा लढा कशा पद्धतीने असला पाहिजे, याचं स्वरूप कसं असलं पाहिजे आणि अंगणवाडी सेविकाताईंनी, मदतनीस ताईंनी आपली भूमिका कशा पद्धतीने व्यक्त केली पाहिजे, त्या कशा पद्धतीने आपण हा जो काही पूर्ण आता मी तुम्हाला ढाचा सांगितलेला आहे कार्यक्रमाचा, तर तो आपण कशा पद्धतीने लागू केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली पाहिजे, या संदर्भामध्ये आम्हाला नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.